शिक्षण मंत्र्याचं तर जाऊ द्या, मी अशा बऱ्याच रील बघितलेले आहेत, व्हिडिओज बघितलेले आहेत. मुलींना देशाचा राष्ट्रपती कोण आहे हे विचारल्यानंतर पंतप्रधान मोदी असं सांगणाऱ्या जनजी पण मी बघितलेले आहेत की अकबर एक मोठा हत्ती पाठवतो, लाकडाचा हत्ती पाठवतो आणि त्याच्यामध्ये शस्त्र देऊन लोकांना एक 5-7 त्यांचे जे लढवय्ये आहेत त्यांना बसवतो आणि त्यांच्या राजवाड्यामध्ये पाठवतो. ट्रोजन हॉर्स हा ट्रोजन एलिफंट यूज केला होता अकबराने. तरी आताही अकबर आणि औरंगजेब यांच्या विचारसरणीचे लोक नाहीत असं नाही. आता जर तुम्हाला सांगायचं जर झालं ना तर हे जे आहेत ना, अभिजित दिपके घ्या, सौरभ दास घ्या, रांका घ्या, ऐसावाली घ्या, हे सगळे ना त्या हत्तीच्या मध्ये बसलेले लोक आहेत. देश तोडण्यासाठी खूप लोक टपून बसलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या देशातले मोठे मोठे नेते पण आहेत. तुम्ही देशभक्त आहात, तुमच्या देशाबद्दल तुम्ही कंटिन्यू विचार करत असाल तर देशाच्या भवितव्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही करा. तर हे बुक्स कोण करायला लावलं त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. लहान लहान मुली येत होत्या, म्हणजे घाण शिव्या देत होत्या आपले रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर यांच्याबद्दल, कुठल्याही पक्षाचे असू द्या, ते एका संविधानिक पदावरती आहेत, त्यांना शिव्या देणं हे कदापि म्हणजे माफी योग्य नाही आहे. तर इंस्टाग्राम फेसबुकच्या ज्या रील आहेत ना ह्याच सगळ्यात जास्त ब्रेन वॉश करतात लोक. मित्रांनो, जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा तुम्हाला देशात चाललेल्या गोष्टींच्या खऱ्या अर्थकारणाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या एपिसोडच्या शेवटी विदेशी फंडिंगनी चाललेले प्रोटेस्ट आणि FCRAचं सत्य याबद्दल सुनीलजींनी जी माहिती सांगितली आहे ती कुठल्याही मेनस्ट्रीम न्यूज चॅनलवरती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चर्चेला सुरुवात करूया. ज्या माणसांनी कॉर्पोरेट जगही बघितले आहे आणि रस्त्यावर रिक्षा चालवून रस्त्याचे धक्केही खाल्ले आहेत, अशा माणसाला ग्राउंड रियालिटी काही नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणूनच विद्यार्थी आंदोलनात जेव्हा डाव्या अजेंड्याच्या इकोसिस्टम्स घुसतात तेव्हा हा माणूस गप्प बसत नाही. दिवसा इंजिनियर, वेळ मिळेल तेव्हा कॅब किंवा रिक्षा चालक आणि रात्री डाव्या इकोसिस्टमचा बुरखा फाडणारा एक क्रिएटर. स्वागत करूया आजचे आपले पाहुणे सुनील सुरवसे यांचं. नमस्कार सुनीलजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल, विशेष आभार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यांनी विद्यार्थ्यांची झोप उडवली. नीटचा पेपर फुटला, एक आंदोलन उभं राहिलं. They are the India, they are the future of our country. पण मग CJP सारख्या संघटनांनी ते आंदोलन हायजॅक केलं. यामागे डाव्यांचा अजेंडा काय होता, यामागे उजवी इकोसिस्टम कुठेतरी कमी पडली आणि सर्वात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवल्या जाणाऱ्या या आंदोलनामागे विदेशी फंडिंग म्हणजेच फॉरेन फंडिंगचा कसा हात होता याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. तर पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. सोलकढी पॉडकास्टच्या या अत्यंत वेगळ्या अशा एपिसोडमध्ये. सुनीलजी, यापूर्वी CJP आंदोलनाची तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पोलखोल केली आहे. CJPने स्वतःला जेन झींचं आंदोलन म्हणून एक ब्रँडिंग मिळवून दिलं. पण हे आंदोलन खरोखर जेन झींचं होतं का आपच्या पदाधिकाऱ्यांनी चालवलेली एक चळवळ होती? याबद्दल जर थोडं डीपमध्ये जर बोलायचं झालं तर मी हे सांगेन की हे आंदोलन जनजीचं नव्हतंच. जनजी एखादा माणूस आहे, अमेरिकेमध्ये बसला आहे, अमेरिकेमध्ये बसून तिथून तो काहीतरी अजेंडा घेऊन येतो भारतामध्ये आणि हे स्टुडंटचं आंदोलन आहे म्हणून लढायला लागतो. त्या माणसाचं, त्या पर्टिक्युलर माणसाचं जर बॅकग्राऊंड बघायला गेलं तर बऱ्याच देशविरोधी जे लोक आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जर एखादा देशविरोधी माणूस ज्या माणसाला पाठिंबा दिलं तो देश तोडण्याची भाषा करतो. जो आपला चिकन नेक आहे आपल्या देशाचा, त्याला आपल्या देशापासून कट करण्याची ज्याची मानसिकता आहे, अशा माणसांना सपोर्ट करणारे लोक कसे काय विद्यार्थ्यांचे हितचिंतक होऊ शकतात त्याचा मला अजूनही प्रश्नच पडलेला आहे. ज्या दिवशी अभिजित दिपके हा माणूस अमेरिकेमध्ये बसून CJP नावाची, कॉकरोच जनता पार्टी नावाची पार्टी चालू केल्याच्या नंतर मी थोडी त्याची हिस्ट्री खंगाळतो तर कळतं की हा पूर्ण डाव्या विचारसरणीचा माणूस आहे. आणि बऱ्याच वेळेस शर्जील इमाम घ्या, अजून एक तो कोण, उमर खालिदचा सपोर्टर आहे. कुठलाही एक देशभक्त किंवा नॅशनलिस्ट माणूस माझ्यासारखा जो देश आम्हाला सर्वोपरी आहे
देश आम्हाला सगळ्यात वरच्या साईडला आम्ही देशाला ठेवतो. नंतरनं आमचं राज्य आलं, नंतरनं आमची जात आली, नंतरनं आमचं फॅमिली आली, हे सगळे नंतरनं झाले, परंतु आम्हाला देश पहिल्यांदा. मग देशाचं जर तुकडे करायचा विचार एखादा माणूस करत असेल तर याच्या एवढं दुसरं दुर्दैव नाही आहे. आणि जर तुकडे करणाऱ्या माणसाला आपल्यातलेच काही लोक जर सपोर्ट करणार असतील तर ह्याच्या एवढं दुसरं दुर्दैव नाही आहे. त्यामुळे मी डे वनपासून अभिजित दिपकेनी जी चालवलेली मोहीम आहे त्याच्या विरोधातच आहे. मग नंतरनं जेव्हा NTA किंवा धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या डिपार्टमेंटने जे काही कामं केली ते नंतरनं एक्झाम घेऊन जे काय आहे तो न्याय दिला पाहिजे, त्याने त्यांचं काम केलेलं आहे. आणि याने अभिजित दिपके किंवा CGP या लोकांनी राजीनामा मागणं ठीक आहे, एक संविधानिक प्रक्रिया आहे, त्याच्या थ्रू त्यांनी मागितला, परंतु त्यांच्यानंतरनं जे त्यांनी कांड केले ना ते कधीही माफी योग्य नाही आहेत, हे मी ठामपणे सांगू शकतो. नक्कीच. आणि स्वतः स्टेजवर बसून राहून तिकडे काय गोंधळ होत आहे त्याच्याकडे लक्षही न देता मुलांनी लाठ्या खाल्ल्या, मुलांवरती लाठीचार्ज झाले, तो भाग वेगळा. आणि त्याच टायमिंगला एखाद्या पॉडकास्टमध्ये जायचं आणि आपल्याच लोकांची खिल्ली उडवायची, हा नेता असू शकत नाही. जेनजी आपण पण बघतोय सध्या झारखंडमध्ये पण सध्या आंदोलनं चालू आहेत. तिथले जे पोरं आहेत ते किती व्यवस्थित बोलत आहेत लोकांशी, काय केलं पाहिजे, जर मी शिव्या दिलो तर माझे आईवडील ऐकतील, त्यांना काय वाटेल, या लेवलचा विचार करतायत झारखंडचे लोक. असे लोक आपल्या इथे आहेत, हे पण अप्रिशिएट करण्यासारखं आहे. नक्कीच. झारखंडमध्ये आत्ता जे स्टुडंट प्रोटेस्ट चालू आहे त्यामध्ये त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला हस्तक्षेप करण्याची संधी दिली नाही. म्हणजे कालच घडलेला इन्सिडेंट आहे 7 ऑगस्टचा की नेहा बोरा जी आयसा म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची प्रेसिडेंट आहे, ती त्या आंदोलनात जॉईन करण्यासाठी गेली तर तिच्यावर शाईफेक करण्यात आली आणि तिचा विरोध करण्यात आला. तिला सांगण्यात आलं की आम्हाला तुमचा सपोर्ट नको आणि आम्हाला तुमचा हस्तक्षेपही नको. ह्या विषयावर नेहा बोरांच्या विषयावर एक मला स्टेटमेंट द्यावं वाटतं. नेहा बोराबद्दलची एक मी न्यूज ऐकली. त्या न्यूजमध्ये तिचे वडील किंवा आजोबा माझ्या लक्षात नाही आहे, ते सुद्धा हिच्या विचारसरणीला विरोध करतात. जर त्यांच्या घरचेच माणसं जर त्यांना सपोर्ट करत नसतील तुझ्या या डाव्या विचारसरणीला, तर आम्ही का तुम्हाला सपोर्ट करायचं. करेक्ट आहे. आता जेव्हा नीटसारखे पेपर फुटीसारखे किंवा विद्यार्थ्यांच्या जवळ जाणारे प्रश्न उभे राहतात तेव्हा या डाव्या संघटना ते आंदोलन हायजॅक का करतात यापेक्षा ते कसे करतात हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या संघटनांना नेमकं काय मिळतं. किंवा तुम्ही तुमच्या एका व्हिडिओमध्ये FCRA बद्दल बोललात, तर या अशा आंदोलनांना येणाऱ्या फॉरेन फंडिंगचा आणि FCRAचा खरं अर्थकारण काय असं तुम्हाला वाटतं. FCRA बद्दल जर मला बोलायचं झालं तर ह्या एक 3-4 महिन्यापूर्वी फॉरेन मिनिस्टर, तिकडे फॉरेन मिनिस्टर नसतात US मध्ये, स्टेट ऑफ सेक्रेटरी असतो, मार्को रुबिओ, ते भारताच्या यात्रेवरती आले होते. नॉर्मली एखादा मिनिस्टर, दुसऱ्या देशाचा मिनिस्टर जेव्हा भारत यात्रेवरती येतो तेव्हा तो डायरेक्टली एकतरी दिल्लीला जातो, नाहीतरी आपलं जे गव्हर्नमेंट सांगेल, सपोज त्याने मुंबईमध्ये प्लॅन केला आहे त्यांना वेलकम करायचा, तर तो मुंबईमध्ये आला पाहिजे, नाहीतर कुठल्या दुसऱ्या सिटीमध्ये गेला पाहिजे. परंतु मार्को रुबिओ येतात, डायरेक्टली न्यूयॉर्कवरनं या वॉशिंग्टन, आय डोंट नो, तिथून फ्लाय करतात आणि डायरेक्टली ते कोलकात्याला जातात. तिथल्या मिशनरीजना भेटतात. का भेटतात? जेव्हा त्याने एखाद्या मिशनरीमध्ये जाऊन भेट देतात तेव्हा आपल्याला 100% डाऊट येण्याची शक्यता की बाबा त्याने गेले का. ऑलरेडी FCRAचा विषय चालू आहे, कन्व्हर्जनबद्दल बोललं जात आहे की हे फंड जे आहे फॉरेनमधून येणारं फंड हे माईट बी कन्व्हर्जनसाठी यूज केलं जाऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मार्को रुबिओ तिथे गेले का, हा प्रश्न माझ्यासारख्या एका साध्या माणसाच्या मनात येणं स्वाभाविक आहे. मग मी ह्याच्यामध्ये काय म्हणतो, आता आपले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत देशाचे, बाहेर देशामध्ये गेल्याच्या नंतर अगोदर त्यांचे जे महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांना जाऊन अगोदर भेटतात. भेटल्याच्या नंतर मग रिलिजियस कुठलेच प्लेसेस असते, सपोज आता दुबईला गेले, दुबईला जे अक्षरधामनी जे मंदिर बनवलं आहे, अगोदर तिथले त्यांचे जे डिप्लोमॅटिक रिलेशन आहेत त्याच्यावरती अगोदर बोलतात. ते डिस्कशन झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतरनं त्यांची व्हिजिट असते रिलिजियस प्लेसला. परंतु मार्को रुबिओ आले आणि डायरेक्टली मिशनरीच्या तिथे गेले, तिथे जाऊन मग ते दिल्लीला फ्लाय केले. ह्यामध्ये कुठे ना कुठे थोडं डाऊट येण्यासारखं
वाटतं आणि ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला स्वाभाविक आहे. अत्यंत Doubt आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही हे ऑब्झर्व केलं, हे बऱ्याच लोकांनी ऑब्झर्व केलं नसणार आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नसणार आहे की ते कलकत्त्याला गेले. मेनस्ट्रीम मीडियामध्ये असं रिपोर्ट केलं गेलं की त्यांना तो प्रोटोकॉल द्यायला पाहिजे तो दिला गेला नाही, त्यामुळे भारताची इमेज उंचावली वगैरेच्या गोष्टी झाल्या. दॅट अपार्ट ते कलकत्त्याला गेले, मिशनरींना भेटले, हे कुठल्याच मेनस्ट्रीम मीडियाने कधीच रिपोर्ट केलं नाही. येस, पण ते घडलं. ते घडलेलं आहे. त्यामुळेच थोडं मग FCRA इम्पॉर्टंट काय आहे याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला पैसा द्यायचाच आहे, तुमच्याकडे पैसा आहेच आहे, लोकांची सेवा करायचीच आहे, करा तुम्ही, द्या पैसा दिलेला तर हिशोब द्या, बस एवढंच गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. हिशोब द्या, तुम्हाला किती खर्च करायचा आहे, काय करायचं आहे, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला आडकाठी करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही, आडकाठी करणार नाही, हे सरकारचं स्पष्ट मत आहे. आता CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टी यांनी स्वतःची ओळख ही एक नेतृत्वहीन आणि मीम पेज म्हणून उदयास आणली किंवा उभी केली. आता या मीम संस्कृतीच्या नावाखाली स्टुडंट्सचं किंवा विद्यार्थ्यांचं आणि या देशाच्या युवा जनतेचं ब्रेनवॉश होत आहे का, किंवा राजकीय मंडळींकडनं ब्रेनवॉश केलं जात आहे का, आणि त्यांच्या नकळत केलं जात आहे, म्हणजे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि आज जेव्हा एखादा तरुण काही मीम्स बघतो तर तो त्या 3-4 व्हिडिओजवरनं आपलं राजकीय मत ठरवून टाकतो. त्याचा पुढचा विचार, मागचा विचार, काय घडलं आहे ह्याचा अभ्यास न करता एक राजकीय मत ठरवून टाकतो. आणि मला असं वाटतं ह्या आंदोलनाला किंवा जे मुंबईमध्ये दादरमध्ये झालं किंवा वेगवेगळ्या भागात महाराष्ट्रामध्ये झालं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये सामान्य जनता काही प्रमाणात उतरली होती. तर त्याचं कारण असं वाटतं की नीट पेपर फुटीबद्दलचा रोष होता तो एक या CJPच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात पेरला. पण लोकांनाही या संविधानिक प्रक्रियेमध्ये किंवा आपण एक डेमोक्रेसी आहोत तर जेनजीच्याच टर्म्समध्ये सांगायचं तर फोमो नको व्हायला, फिअर ऑफ मिसिंग आउट, या फिअर ऑफ मिसिंग आउटच्या नादामध्येच येऊन बरेच तरुण या आंदोलनाला जॉईन झाले. ह्याच्यामध्ये एक विषय आहे, मी थोडं इतिहास पण वाचतो. जेव्हा अकबराने ना महाराणा प्रतापाला मारण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला, लहान असल्यापासून ते मोठं होईपर्यंत. महाराणा प्रतापाला विषकन्या पाठवल्या आणि बऱ्याच अशा गोष्टी केल्या जे की महाराणा प्रताप मेले पाहिजेत असं काहीतरी त्यांचा षडयंत्र चालू होते. परंतु ते सगळे षडयंत्र करूनही झाल्याच्या नंतरनं महाराणा प्रतापाच्या अंगाला टचही झालं नाही. परंतु त्यानंतरनं एक किस्सा घडतो की अकबर एक मोठा हत्ती पाठवतो, लाकडाचा हत्ती पाठवतो आणि त्याच्यामध्ये शस्त्र देऊन लोकांना एक 5-7 त्यांचे जे लढवय्ये आहेत त्यांना बसवतो आणि त्यांच्या राजवाड्यामध्ये पाठवतो. जसं ट्रोजन हॉर्स हा ट्रोजन एलिफंट यूज केला होता अकबराने. तरी आताही अकबर आणि औरंगजेब यांच्या विचारसरणीचे लोक नाहीत असं नाही. आता जर तुम्हाला सांगायचं जर झालं ना तर हे जे आहेत ना, अभिजित दिपके घ्या, सौरभ दास घ्या, रांका घ्या, अजून ऐसावाली घ्या, हे सगळे ना त्या हत्तीच्या मध्ये बसलेले लोक आहेत आणि त्या प्रमाणेच ते ॲक्ट करत आहेत, काही नवीन करत नाहीत. ते 1000 वर्षाच्या इतिहासापासून चालत आलेलं आहे आणि ते आता पुढे पण चालतच राहणार आहे. ते फक्त ट्रोजन एलिफंटचा पार्ट आहेत आणि त्याच्या पद्धतीने ते ॲक्ट करत आहेत. हे मी स्पष्टपणे तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये सांगू शकतो. नक्कीच. आता जेव्हा लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचाही प्रश्न उभा असतो. तर या सगळ्यामध्ये डावी इकोसिस्टीम खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, पण त्याच्याच ऑपोजिट जी उजव्या विचारसरणीची लोकं आहेत किंवा जी प्रॅक्टिकली लॉजिकली विचार करणारी लोकं आहेत त्यांना या परिस्थितीचं आकलन होण्यात थोडा वेळ जास्ती लागला का हो? तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितलेच असतील. तुम्ही म्हणलात की मी थोडा प्रो BJP आहे वगैरे समथिंग लाईक. याचं कारण हे आहे की समजा वेळ लागला, मान्य. बाळासाहेब ठाकरेंनी एक स्टेटमेंट दिलं होतं, जर अशा आंदोलन कोणी जर आले माझ्याकडे घेऊन तर मी डायरेक्ट रस्त्यावर उतरेन, तुझा काय प्रश्न आहे सांग, तुझा तिथंच प्रश्न मिटवायचा, तू तिथूनच वापस जा. सरकारने हे करायला पाहिजे होतं. कोणीही आले, याच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहेत हे सरकारलाही माहीत होतं. माहिती जरी असलं तरी ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, आपल्या संभाजीनगरचे आहेत दिपके. तर सरकारने यायला पाहिजे होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम लिहून घ्या, मध्ये जावा, डिस्कस करा आणि त्यांना टाईम देऊन त्यांचं आंदोलन खतम करा. हे सरकारने करायला पाहिजे होतं. परंतु माईट बी सरकारचे जे बॅकग्राऊंडला काम करणारे लोक आहेत त्यांना कदाचित समजून घ्यायचं असेल की याच्या मागं नेमकं कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं असेल, त्यासाठी आंदोलन त्याने
पुढे ढकलत ठेवलं. हे असं माझं वैयक्तिक मत. यामुळे CJPला ती स्पेस मिळाली, ते जे Space 20 मिळाली. दिवस Yes, मिळाले. correct. आणि एक महत्त्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, एक मुलगा अमेरिकेवरनं येतो काय, भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकांना गोळा करायचा प्रयत्न करतो काय, आणि ते फेल जातं. मग तो परत दिल्लीला जातो, तिथे एक मोठं स्टेज उभं राहतं, त्याच्या मागे बॅनर लागतात. या सगळ्या प्रोटेस्ट मेकॅनिझमच्या गोष्टी एका दिवसात तयार कशा होतात, किंवा त्याला फंडिंग कुठनं येतं? फंडिंग तेच मी मेन्शन केल्याप्रमाणे FCRA हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. देश तोडण्यासाठी खूप लोक टपून बसलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या देशातले मोठे मोठे नेते पण आहेत. आता मी काही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. कुमार विश्वास, अपने अपने राम, हे आपचे कार्यकर्ते होते, एकदम निष्ठावंत कार्यकर्ते होते. आणि अरविंद केजरीवाल साहेब त्यांचे मुखिया होते, प्रधान होते, आपल्या पंचायतच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. तुम्ही एक इंटरव्ह्यू ऐकली आहे का मला माहिती नाही. कुमार विश्वास म्हणतात, जेव्हा पंजाबचे इलेक्शन आले होते, पंजाबचे इलेक्शन आले असता कुमार विश्वासला बोलवलं गेलं डिस्कशन करण्यासाठी. तेथे काही अलगाववादी नेते त्यांच्यासोबत डिस्कशन करत होते. तेव्हा कुमार विश्वासने सांगितलं की हे काय चाललं आहे, तू कोणाबरोबर बोलतो आहेस, काय करतो आहेस, असं का करतो आहेस तू, अरे तुला माहीत नाही, तू ये येते, तुला सांगतो मी समजावं. कुमार विश्वास तिथून तडकाबडकी निघून गेले. त्याच्यानंतर परत एक त्यांचं डिस्कशन झालं. कुमार विश्वासचं स्टेटमेंट कोट करतोय मी, माझं काही नाही याच्यामध्ये. मैं सदा कहता हूं पंजाब कोई राज्य नहीं है, पंजाब एक भावना है, पंजाबियत एक भावना है पूरी दुनिया में. ऐसे में एक ऐसा आदमी जिसने एक समय में मुझे ये तक कहा था, जब मैंने उसको कहा कि ये जो फ्रिंज एलिमेंट हैं, जो अलगाववादी संगठन है, जो खालिस्तानी मूवमेंट से जुड़े हुए लोग हैं, इनका साथ मत ले पिछले चुनाव में. और उसने कहा था कि नहीं हो जाएगा, चिंता मत कर. और कैसे चीफ मिनिस्टर बनेगा तो उसने उसका फार्मूला भी बताया था कि ऐसे ऐसे भगवंत को और फुल्का जी को लड़वा दूंगा और मैं पहुंच जाऊंगा. और आज भी वो उसी पथ पे है, मानो मत मानो, और नहीं भी है तो वो पपेट बिठा लेगा, कोई कुछ कर लेगा वो कुछ काम. तो ऐसे में उसने मुझे इतनी भयानक बातें बोली जो कि सबको पता है, पंजाब में सबको पता है. कि एक दिन तो मुझसे कहता है कि तू चिंता मत कर, या तो मैं एक स्वतंत्र सूबे का मुख्यमंत्री बनूंगा. और मैंने कहा ये अलगाववाद 2020 का रेफरेंडम आ रहा है, पूरी दुनिया फंडिंग कर रही है ISI से लेके और बाकी अलगाववादी ग्रुप. तो कहता तो क्या हो गया, तो स्वतंत्र देश का पहला प्रधानमंत्री बनूंगा. मतलब जिस आदमी के थॉट में इतनी ज्यादा अलगाववाद को लेके वो हो कि किसी भी कीमत पे बस मुझे सरकार मिले, सत्ता मिले. कुमार विश्वासला जेव्हा पूर्ण डोक्यावरनं पाणी गेलं, तेव्हा कुमार विश्वासने त्यांना चांगलाच जाब विचारला. जाब विचारल्याच्या नंतरनं त्यांनी डायरेक्टली हे स्टेटमेंट दिलं, काय फरक पडतोय, झालो तर मी एका स्वतंत्र सुब्याचा म्हणण्यापेक्षा एका सुब्याचा मी मुख्यमंत्री होईल, आणि जर हे नाही झालं तर एका स्वतंत्र राष्ट्राचा मी पंतप्रधान होईल. या स्टेटमेंटनं जेव्हा मी कुमार विश्वासच्या तोंडामधून हे स्टेटमेंट ऐकलं, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं झन्न झालं. म्हणजे हा माणूस पंजाब तोडण्याचा तर प्रयत्न करत नाही आपल्या देशापासून. शर्जील इमाम, उमर खालिद हे तर बसलेलेच आहेत तोडण्यासाठी, काही त्याच्यात हे नाही आहे, कारण त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत. हे बसलेलेच आहेत. एखाद्या विरोधी पक्षातला चांगला नेता, एज्युकेटेड नेता बद्दल जर असं काही ऐकलं तर मन सुन्न होण्यासारखं आहेच, आणि माझं मन सुन्न झालंच. म्हणून ह्या सगळ्या फॉरेन फंडिंगचं जे स्टॉप करण्यासाठी किंवा त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला FCRA आवश्यक आहे. आणि आत्ता CJP जेव्हा प्रोटेस्ट चालू झाला 21 तारखेच्या या 22 तारखेच्या आसपास, पन्नुका कोणीतरी, तो अलगाववादी नेता आहे, त्या अलगाववादी नेत्याचं पण स्टेटमेंट त्याच टायमिंगला आलं. काय स्टेटमेंट होतं? खालिस्तान अलग कर देंगे, फॉल ऑफ मोदी, फॉल ऑफ दिल्ली इज इनविटेबल. काय आहे? असे लोक बाहेर बसून ह्या गोष्टी बोलतात, ह्यावरती म्हणजे सरकारनं खूप कडक आणि स्ट्रिक्ट ॲक्शन केलेली पाहिजे. आणि हा डेजिग्नेटेड अलगाववादी नेता आहे बाय द इंडियन गव्हर्नमेंट. नक्कीच. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या प्रकरणात, म्हणजे आजही झारखंडमध्ये स्टुडंट प्रोटेस्ट चालू आहे, त्यांनी एक वेगळं मॉडेल घालून दिलं आहे. त्यांनी जसं कालची घटना झाली की कुठल्याही दुसऱ्या विचारसरणीच्या संघटनेला त्याच्यामध्ये घुसण्याचा स्पेसही दिली नाही, अधिकारही दिला नाही, त्यांनी त्याला तिकडनं हकलवूनच लावलं. तर या झारखंडच्या पोराला जे जमलं ते दिल्लीत सुद्धा करता आलं असतं का? करता आलं नसतं ना. दिल्लीमध्ये करता का नाही आलं असतं? कारण जे दिल्लीमध्ये चालू झालं त्याची
नीव होती किंवा न्यू जी होती तो बेस जो होता तो चुकीचा होता. चुकीच्या बेसमधून ते चालू झालेलं आंदोलन होतं. त्यामुळे ह्या लेवलला ते आंदोलन येऊन गेलं. आता पेपर फुटी झाल्यानंतर ती उघडकीस आली, लक्षात आली. त्यानंतर त्या पेपर संदर्भात उपाययोजना करण्यात आल्या. सरकारने संसदेत अँटी पेपर लीक कायदासुद्धा आणला. तर सरकारच्या या पावलाकडे तुम्ही कसं बघता? अँटी पेपर लीक बिल पास झालं हे अभिनंदन आहे. सरकारचंही अभिनंदन आहे आणि विरोधी पक्षाचंही अभिनंदन आहे. त्याने शेवटी सपोर्ट केला. काही क्लॉज आहेत त्याच्यातले काढले, काय केले त्याच्याबद्दल एवढी सखोल आयडिया नाही आहे. परंतु अँटी पेपर बिल लीक बिल हे येणं गरजेचंच होतं. त्यामध्ये अजून एक अशा प्रकारचे जे क्लासेस वगैरे चालवतात, जसे RCC मोठे गावकर जे सापडले त्याच्यामध्ये, अशा क्लासेसना पण थोडं निर्बंध टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे पण क्लॉजेस ॲड व्हायला पाहिजे होते त्याच्यामध्ये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. सुनीलजी, तुमचा रोजचा प्रवास खूप वेगळा आहे. दिवसभर टेक महिंद्रामध्ये कॉर्पोरेट जग तुम्ही बघत असता. त्यानंतर वेळ मिळाला की तुमच्या भावाची रिक्षा किंवा कॅब तुम्ही रस्त्यावर चालवता. आता या सगळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेत किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला अनेक लोक भेटत असतील. तुमच्या कॅबमध्ये अनेक तरुणी बसत असतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोलतही नक्की असाल. तर या आपण आजच्या तरुणाचा विचार जेव्हा करतो तेव्हा सोशल मीडियावर CJP सारख्या संघटना जो प्रोपगंडा चालवतात आणि आजचा तरुण जो विचार करतो, यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणवते का? तफावत एक आहे. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक माझे मित्र आहेत, प्राध्यापक आहेत ते. ओके, ते फुल प्रो CJP आहे. ते CJP का झाले ते याच्यावरती मी थोडं अनालिसिस केलं. ओके, तर त्याने मला रील पाठवतात, नाही म्हणलं तरी पण एक 10, 15, 20, 25 रील पाठवतात दररोज. त्या पूर्ण प्रो CJP असतात. ते काय करतात, जेव्हा एखादी प्रो CJP रील आली ती पूर्ण बघतात. पूर्ण बघितल्याच्या नंतर कंटिन्यू त्यांना प्रो CJPच येतात. त्यांना प्रो BJP कुठंच दिसत नाही. मग आता आमचे कधी कधी बसल्यानंतर डिस्कशन होतात ह्या गोष्टीमध्ये. असे काही ह्या तुम्हाला जर सांगायचं झालं तर इंस्टाग्राम, फेसबुकच्या ज्या रील आहेत ना, ह्याच सगळ्यात जास्त ब्रेन वॉश करतात लोकांच्या. तुम्हाला काय आवडतंय, सपोज एखादी रील आठवली आपल्याला, आवडली, तर कंटिन्यू त्याच यायला लागतात आपल्याला. जसं अल्गोरिदम काम करतो इंस्टाग्रामचा, त्या अल्गोरिदमच्या चक्करमध्ये बऱ्याच जणांचं ब्रेन वॉश होतं आहे. आता सपोज मला जर प्रो CJP आली तर मी ती बघतो, त्याच्यावरती विचार करतो की हा नेमका असेल काय, त्याच्यामध्ये झाला असेल काय, कोण हे कमेंट केलं आहे, ह्या कमेंटचं काय, ह्या सगळं ती AI जनरेटेड तर नसेल का, ह्या गोष्टीवरती विचार करतो. पण बरेच काही लोक आहेत ना ह्याच्यावरती, वेदर इट इज AI जनरेटेड ऑर रिअल, ह्याच्यावरती काही विचार करतच नाहीत ते लोक. मग ह्या अशा गोष्टीमुळे पण त्यामुळे आजकालची जनजी काय करत आहेत, कंटिन्यू इंस्टाग्रामवरती आहेत, ते ChatGPTवरती आहेत, ChatGPTवरती विचारतात. नंतरनं रिस्पॉन्स आल्याच्या नंतरनं तो रिस्पॉन्स कितपत योग्य आहे, कुठल्या बेसिसवरती ChatGPTने दिला असेल, यावरती विचार करत नाहीत. जे आहे मला ChatGPTने सांगितलं आहे ते 100% करेक्ट आहे. ह्या पण चक्करमध्ये ना आपला जनजी थोडा गुरफटला जातो असं वाटतं मला. म्हणजे जे आपल्या समोर येत आहे ते त्याच क्षणाला तसंच खरं आहे असा विचार करून पुढे जाणारी ही पिढी आहे असं म्हणता येईल. त्या पिढीचा मीही एक भाग आहे. पण कुठलीही गोष्ट घडली की त्याच्या मागे जाऊन त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. त्यात बॅकग्राऊंडला काय चाललंय, फोरग्राऊंडला काय चाललंय, परसेप्शन काय क्रिएट केलं जात आहे आणि त्याच्या मागची रियालिटी काय आहे याचाही विचार केला पाहिजे असं मला. आणि याच्यामध्ये आता जसं प्रश्न विचारलात की तुम्ही, मी कॅब, माझ्या भावाचा, कधी रिक्षा वगैरे मला वाटलेलं तेव्हा चालवतो. याच्यामध्ये बरेच जे कॉलेजचे वगैरे मुलं असतात, त्यांचं घर आलेलं पण त्यांना कळत नाही. त्यांना सांगावं लागतं, बाबा तुझं घर आलं, उतर आता खाली. मग त्याने वडिलांना फोन लावणार, हां मी QR कोड पाठवतोय, पैसे पाठवा. हे 10 मिनिट अगोदर किंवा 5 मिनिट अगोदरच करू शकले असते हे, पण ते त्यांच्या डोक्यात येत नाही. हां, असं होतं. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मोबाईलच्या चक्करमध्ये होऊन गेलेल्या आहेत. इनफॅक्ट मेटानी सुद्धा मान्य केलं की त्यांनी या प्रोटेस्टबद्दलचा कॉन्टेंट बूस्ट केला, तो पैसे देऊन चालवला आणि प्लस आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही व्हिडिओ रेस्ट्रिक्टसुद्धा केले. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या मेंटॅलिटीवरती प्रभाव टाकणाऱ्या या ज्या माध्यम ॲप्स आहेत, म्हणजे मीडिया, हे सगळे मीडियम ॲप्स आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर झालं, ते आपण प्रायमरीली सोशलायझिंगसाठी वापरणं अपेक्षित आहे. पण ते एकमेकांचं डोकं खाण्यासाठी आणि ब्रेनवॉश करण्यासाठी, डोकं न वापरता
फक्त त्याच्यावरती मलमपट्टी करण्यासाठी आजकाल वापरलं जात आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये जसं म्हणलात की तुम्ही बूस्ट केलं, तर हे बूस्ट कोण करायला लावलं याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. लहान लहान मुली येत होत्या, त्या म्हणजे घाणघाण शिव्या देत होत्या आपले रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर यांच्याबद्दल. कुठल्याही पक्षाचे असू द्या, ते एका संविधानिक पदावरती आहेत, त्यांना शिव्या देणं हे कदापि म्हणजे माफीयोग्य नाही आहे. तर त्यांच्या त्या छोट्या छोट्या मुलींचे ज्या शिव्या दिलेल्या कंटेंट आहेत त्या बूस्ट केल्या जात आहेत. तर मेटांनी याच्यावरती स्ट्रिक्ट पॉलिसी बनवली पाहिजे होती आणि असं कोणालाही करू दिलं नाही पाहिजे होतं. ह्यावरती मेटाचं पण फेल्युअर आहे आणि त्याने ॲग्री केलं आहे. त्याच्यामध्ये पुनर्विचार करून त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन नवीन पॉलिसी लागू करणं गरजेचं आहे असं वाटतं मला. आता आपण हेही बघतो की आजकालचे बरेच तरुण या देशात बेरोजगारी आहे, बेरोजगारीमुळे माझं काही होत नाही आणि मग यावरून सोशल मीडियावर सरकारला शिवा देत बसतात. पण मी जेव्हा तुमच्यासारख्या एखाद्या तरुणाकडे बघतो की जो खूप मेहनती आहे, सकाळी कॉर्पोरेट नोकरी वेळ मिळेल तेव्हा कॅबसुद्धा चालवता तुम्ही, तर कष्ट न करता सर्व काही हवं असणाऱ्या जनरेशनसाठी तुम्हाला काय वाटतं? कष्टाशिवाय पर्याय नाही हे तर मी स्पष्ट सांगू शकतो. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीही भेटणार नाही. मला सगळं फुकटमध्ये पाहिजे, मला काम न करता माझ्या आईवडिलाची प्रॉपर्टी आहे, मी त्यांच्यावरती बसून खाईन, ह्या गोष्टी नाही चालणार या काळामध्ये. आईवडिलाची कितीही प्रॉपर्टी असू द्या, ती तुम्हाला मरेपर्यंत पुरणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः कष्ट करावं लागेल, स्वतः धक्के खावावे लागतील, त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ भेटेल. आजच्या या डिजिटल युगात जिथे फेक न्यूज, हा सगळा प्रोपगंडा, परदेशी अजेंडा आणि मीम्स या काही सेकंदांमध्ये व्हायरल होतात, यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांनी किंवा आजकालच्या युवा पिढीने त्यातलं सत्य कसं ओळखायचं आणि स्वतःचं आंदोलन समजा असेल तर ते हायजॅक न होऊ देण्यासाठी स्वतःभोवती एक काय विचारसरणी डेव्हलप केली पाहिजे किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह माइंडसेट हा प्रत्येकाने का आजच्या काळात ठेवला पाहिजे? पहिल्यांदा प्रत्येक माणसाने, या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वतःमध्ये देशभक्ती जागृत केली पाहिजे. देशभक्ती जागृत केल्याच्या नंतरनं काय चुकीचं काय वाईट हे आपोआप कळायला लागतं. त्याच्यामध्ये जास्त रॉकेट सायन्स लावायची गरज नाही, काही नाही आहे. तुम्ही देशभक्त आहात, तुमच्या देशाबद्दल तुम्ही कंटिन्यू विचार करत असाल तर देशाच्या भवितव्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही कराल, वाईट असलेलं तुम्ही करणार नाही. हे माझं स्पष्ट मत आहे याच्यावर. तुम्ही आता रात्रंदिवस एवढे कष्ट करता, जेव्हा एखादा विद्यार्थी अनेक वर्ष त्या परीक्षेसाठी स्वतःला झोकून देतो, पेपरफुटीमुळे त्याचं स्वप्न तुटतं, जेव्हा त्याचे असे हाल होतात, अशावेळी त्या विद्यार्थ्यांच्या घामाच्या, निराशेचा आणि एकंदर परिस्थितीचा फायदा घेऊन ही सगळी विदेशी फंडेड इकोसिस्टम जेव्हा स्वतःचा राजकीय अजेंडा चालवते, तेव्हा एक कष्टकरी तरुण म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? फायदा घ्यायला सगळेच बसलेले आहेत, मग ते आपल्या देशात असो किंवा देशाच्या बाहेर असो. रँक 1 काहीतरी आलेला एक मुलगा होता तो नीटमध्ये. तो काय म्हणला, मला अभ्यास करायला टाईम भेटला, मी अभ्यास केला, परत मला याच्यापेक्षा चांगले मार्क पडले. काही गोष्टी निगेटिव्ह होत राहतात, ह्या आताच होत नाही आहेत, 5000 वर्षापासून चालू आहे ते. कृष्णाच्या काळात पण होत्या, रामराज्यामध्ये पण निगेटिव्ह लोक होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये बाजी घोरपडेसारखे लोक होते, महाराणा प्रतापाच्या याच्यामध्ये मानसिंगसारखे लोक होते जे अकबराला जाऊन भेटले होते आणि त्याच्याच विरोधात हल्दीघाटीमध्ये युद्ध करायला आले होते. प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू असतात. जर एखादी गोष्ट निगेटिव्ह होत असेल आपल्या साईडला वगैरे, तर आपण त्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघून त्याच्यावरती काय आपल्याला योग्य निर्णय घेता येईल याच्यावरती पण प्रत्येक युवकाने विचार केला पाहिजे असं वाटतं मला. आता या आयसासारख्या संघटना आहेत, या फक्त आंदोलनातच पुढे येतात असं नाही, त्या कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या प्रस्थापित माध्यमांद्वारे ते तरुणांचं ब्रेनवॉश करण्याचं काम आजही सुरू आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचं स्पष्ट मत आहे, हेल्दी डेमोक्रेसी जे आपल्या इथे कोर लोकशाही आहे ना, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. कुठेतरी एकदम कोर लोकशाही आहे आपल्याकडे, कोण काहीही बोलून जातं, कोणाला देणं घेणं नाही. चायनामध्ये 1 बिलियन कॅमेरे इन्स्टॉल्ड आहेत, प्रत्येक लोकांच्या डोक्यावरती 5 कॅमेरे आहेत. त्यांना त्या कॅमेराजमुळे प्रॉब्लेम येत असेल, परंतु चायनाने काय केलं की हे सगळं मॉनिटर केल्यामुळे चायना त्या लेवलला आता सध्या जाऊन बसलेला आहे. थोडी डेमोक्रेसीमध्ये थोडे स्ट्रिक्ट निर्णय पण घेतले गेले पाहिजेत की सपोज एखादा माणूस बलात्कार वगैरे असा करतो, त्यांना स्ट्रिक्ट ॲक्शन
1 महिन्यामध्ये तर त्याचा पूर्ण स्ट्रिक्ट ॲक्शन करून त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. अशा काही गोष्टी थोड्या हाय लेवलवरती केल्या गेल्या पाहिजेत, परंतु ते आपल्या देशामध्ये होत नाही. कारण आपल्या याच्यामध्ये कोर लोकशाही आहे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहिल्यामुळे आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे सरकारला पण मागं घ्यावं लागतं. मग कधी नॉर्मल जी जनता आहे त्यांना मागे घ्यावं लागते. ह्या गोष्टी देशामध्ये चालत राहतात. नक्कीच. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. पण आत्ताच्या घडीला लोक सगळं सरकारवर टाकून देऊन ते त्यांचंच काम आहे, माझं काम फक्त बोटावर शाई लावून घेणं आणि बटन दाबणं एवढंच आहे. याच्या पलीकडे डेमोक्रेसीत माझा काय रोल आहे हेच मुळात मला माहीत नाही. त्यात ते सिविक्सचं पुस्तक एवढंसं असतं शाळेत असल्यापासून. त्यामुळे आपण म्हणतो ही कोर लोकशाही आहे, प्रत्येकाला डेमोक्रेसी म्हणजे फक्त मत मांडण्याचा अधिकार आहे का हो? मत मांडण्याचा अधिकार नाही. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर देश चांगला घडवायचा तर खूप साध्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. मला कचरा करायचा नाही आहे, घरातला कचरा नेऊन मला रस्त्यावर टाकायचा नाही आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी जर प्रत्येक माणसाने आपल्या देशातल्या फॉलो केल्या ना, कुठे काही करायची गरज नाही. सगळा देश आपला आपोआप प्रगत होईल आणि एका चांगल्या लेवलला जाऊन पोहोचेल. रिक्षा किंवा कॅब चालवत असताना तुम्हाला असे काही स्टुडंट्स भेटले आहेत का, किंवा तुमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि तुम्हाला काही स्पेसिफिक ऑब्झर्वेशन जाणवले? नाही. आता जर बघायला गेलं तर मी एकदम रेअरली करतो. ओके. त्यामुळे भेटतात पण, परंतु जे कॉलेजच्या लेवलचे आहेत, जे एकदम 12ला किंवा ग्रॅज्युएशनमध्ये वगैरे आहेत, ते लोक ते मोबाईलमध्येच असतात. आणि आपण पण ते इंटरफेअर करणं बरोबर नाही आहे. आपलं काम आहे, आपलं काम करायचं आणि पुढे जायचं. ते पण मी फॉलो करतो. पण काही भेटतात कधी कधी, प्रोॲक्टिव्हली विचारतात ते की रिक्षा चालवता की परत दुसरं काय करता, कॅब चालवता की परत दुसरं काय करता. त्या टायमिंगला मग सांगायचं की बाबा हे असं आहे, हे आहे, ते आहे. आपण मगाशी परदेशी फंडिंगबद्दल बोललो. तर ग्राउंड लेवलवर विचार करत असताना आझाद मैदान असू द्या किंवा जंतर मंतर असू द्या, तिथे जमलेल्या त्या हजारो विद्यार्थ्यांच्या हातातले बॅनर, ते प्लकार्ड, पोस्टर्स, त्यानंतर तिथली साऊंड सिस्टम, त्यानंतर तिथे येणारं जेवण, या सगळ्यांना नक्की पैसा येतो कुठून हो? पॉलिटिकल पार्टींचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे. ज्या काही विरोधी पक्षातल्या ज्या पार्टीज आहेत त्या फंड करत असतील. नंतरनं जुनेजसारखे लोक येतात मध्येच, ते लाखोचं जेवण वाटायला लागतात. त्यांचे एक मौलाना आहेत, गुलाम सरवर कोणीतरी. त्यांनी म्हटले की बाबा तू जेवण दिलायस ना लोकांना, ठीक आहे, मान्य आहे. तू जेवण दिलायस तर याचा हिशोब दे गव्हर्नमेंटला, तुला काय प्रॉब्लेम आहे? तर तो हिशोब द्यायला तयार नाही आहे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बॅकग्राऊंडला होत असतात. जे सरकारविरोधी तत्त्व असतात, ते सरकारविरोधी तत्त्व कदाचित त्यांना फंड करत असतील ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. पोस्टरबाजी, पाणी, जेवण, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या फंडातून त्यांना येत असतील आणि ते त्याचा खर्च करत असतील. नक्कीच. आता एक 5 रॅपिड फायर प्रश्न घेऊया. ओके. CJP आंदोलन विद्यार्थ्यांचा खरा संताप की फक्त राजकीय अजेंडा? राजकीय अजेंडा, प्रॉक्सी वी कॅन कॉल इट. विद्यार्थी आंदोलनात डाव्या संघटनांचा प्रवेश, परदेशी पैशांचा खेळ की विचारधारेचं एकजूट? परदेशी पैशाचा खेळ आहे आणि त्याच्याच बरोबर ना जी डावी विचारसरणी आहे ना, त्या दोघांची मिलीभगत आहे, त्याच्यातून झालेला हे आहे. प्रत्येक आंदोलनाला षडयंत्र म्हणून सोडून देणं हे उजव्यांकडनं केलेलं योग्य आहे की अयोग्य? षडयंत्र म्हणणं योग्य नाही, परंतु लोकांना जेव्हा बघतात, ॲक्च्युली बघतात. आता काही लोक जे आहेत ना, नॉर्थमधले काही पोरं वगैरे आहेत, ते फक्त CJPचं आंदोलन बघायला गेले होते की बाबा काय करायला लागले त्यांनी. तिथे गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांसाठी काहीच दिसत नव्हतं काही लोकांना. ते म्हणत होते फक्त हे अजेंडा चालू आहे, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देव, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, आझादी आझादी, अशा गोष्टीच चालू होत्या तिथे. बऱ्याच लोकांनी ते ऑब्झर्व केलं. मग ह्या गोष्टी ऑब्झर्व करूनच आपण कन्क्लुजनवरती गेलो पाहिजे. एस्पेशली फ्री उमर खालिद सारखे पोस्टर्स काय गरज होती? फ्री उमर खालिदची काय गरज होती? त्याचा आणि आपल्या नीट परीक्षेचा काही संबंध आहे का? तुम्ही नीट परीक्षेच्या आंदोलनाला आलात, त्याच्यावरती बोला. बाकीच्या गोष्टीवरती बोलायची गरजच नव्हती, पण त्यांनी बोललं. म्हणजे या आंदोलनाचा फायदा घेऊन प्रत्येक शक्तीने आपापला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. करेक्ट. नक्कीच. या नीटचं जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यानंतर बऱ्याच लोकांचं त्यात पार्टिसिपेशन वाढलं, खास करून जेन झीचं. आणि त्या फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमधनं ते त्या आंदोलनात उतरत गेले किंवा रस्त्यावर उतरत गेले आणि आपण देशासाठी काहीतरी खूप करतोय असं त्यांना वाटू लागलं.
पण या प्रोटेस्टच्या आधी मला असं वाटतं, हे मी सोशल मीडियावरही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की त्यांना आज त्यावेळीस देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत हे माहिती सुद्धा नव्हतं. शिक्षण मंत्र्याचं तर जाऊ द्या, मी अशा बऱ्याच रील बघितलेल्या आहेत, व्हिडिओज बघितलेले आहेत. मुलींना देशाचा राष्ट्रपती कोण आहे हे विचारल्यानंतरनं पंतप्रधान मोदी असं सांगणाऱ्या जनजी पण मी बघितलेले आहेत. बऱ्यापैकी दिल्लीचे व्हिडिओ आलेले होते, मला मुंबईचे व्हिडिओ आलेले होते. त्यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्यामधला फरक पण माहिती नाही आहे. अशा पण ह्या लेवलचं पण नॉलेज आपल्या जनजींकडे आहे. मुंबई कुठल्या राज्यात आहे असं विचारल्यावर इंडिया असंही उत्तर येतं बऱ्याच स्टेट कॅपिटल त्याच्याबद्दल काहीच काही जास्त माहिती नाही त्यांना. कशाबद्दल गंधच नसतो. त्यात आता या आंदोलनात जेव्हा ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी झेप घेतली, त्यांनी ते सगळं पसरवलं, प्रोपगंडा पूर्णपणे पसरवला. त्याच्या विरुद्ध किंवा ते सगळं समजून त्याच्यावर भाष्य करणारी जी उजवी विचारसरणीची लोक होती ती कुठेतरी कमी पडली का असं तुम्हाला वाटतं? किंवा त्यात म्हणजे काय करता आलं असतं ज्यांनी लोकांमध्ये आणखीन अवेअरनेस, म्हणजे आता पोस्ट फॅक्टो काय सगळं झाल्यावरती आपण ही चर्चा करतोय, त्यातनं बऱ्याच लोकांना बोध होईल नाही होईल, पण डी फॅक्टो जेव्हा ती घटना घडतायत तेव्हा राईट विंग इन्फ्लुएन्सर्स आपण ज्यांना म्हणू शकतो त्यांनी काय अजून करता आलं असतं किंवा ते काय सध्या चालू आहे? मी राईट विंग इन्फ्लुएन्सरबद्दल बोलणार नाही, पण जे राईट विंग विचारसरणीवाले जे लोक आहेत जे घरात बसलेले आहेत त्याने उठलं पाहिजे याच्या विरोधामध्ये. की सर्व काही व्यवस्थित चालू असताना काही गोष्टी होतात. 140 करोड लोकसंख्या सांभाळणं हा जोक नाही आहे. 140 करोड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये हजारो प्रॉब्लेम असू शकतात. त्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडता येईल हेही गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे. आणि जे राईट विंगची जे घरात बसलेले लोक आहेत त्याने उठून बाहेर आलं पाहिजे, त्यांनी विचार व्यक्त केला पाहिजे. तेव्हा हे कुठेतरी म्हणजे बॅलन्स होण्याची शक्यता आहे. म्हणजे नाक्यावर जाऊन नुसतं आपलं हे मत माझं असं आहे असं नाही बोलून चालणार, करून नाही नाही चालणार. तर आपलं मत समाज माध्यमांमध्ये लोकांपर्यंत वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही एखादा छोटा लेख लिहिलात किंवा एखादं काही कंटेंट त्याच्यावरती तयार केलं, कारण आज हा जमाना कंटेंटचा जमाना आहे पूर्णपणे. येस, करेक्ट, कंटेंटचा. तरी आपले मत प्रत्येकाने व्यक्त केलं पाहिजे. मग ते लोकांना पटेल किंवा न पटेल याचा विषय तो वेगळा विषय राहणार आहे. परंतु आपलं मत त्यांनी जरी सोशल मीडियावरती नाही तर आपल्या आता सपोज सोसायटीमध्ये काही लोक बसले तर आपले विषय मांडा, आपले विचार मांडा त्यांच्यासोबत. त्यांना काय वाटतं याच्यावरती घ्या, थोडं हेल्दी डिस्कशन करा. बाकीचे बरेच डिस्कशन होतात बसल्यानंतर आपण, परंतु ह्या प्रकारचे जे देशहितासाठी महत्त्वाचे डिस्कशन्स आहेत असे पण डिस्कशन आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि एक विचार असतो की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, मला काय फरक पडतोय, माझ्या दैनंदिन आयुष्यात यांनी काहीच फरक पडणार नाही, असाही विचार करणार नाही. ह्या टेंडन्सीमधून बाहेर आलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आज विद्यार्थ्यांना जर आपला हक्क मिळवायचा असेल तर त्यांच्याकडे कुठले मार्ग खुले आहेत? म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा फॉरेन फंडिंग न घेता 100% विद्यार्थ्यांचं स्वतंत्र आंदोलन आज भारतात उभं राहू शकतं का? माझी गव्हर्नमेंटला याच्यामध्ये विनंती आहे की हे आंदोलन उभा करायची गरज पडू नये अशी शिक्षण प्रणाली आपण बनवली पाहिजे. तर खूप मजा आली सुनीलजी तुमच्याशी चर्चा करताना. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात आणि आमच्याशी या गप्पा मारल्यात. सोलकढी पॉडकास्टतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.